हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आजचा ब्लॉग ह्या कारणाने बनवते की आज आहे आमची जत्रा आणि त्यासाठी मी आज ब्लॉग बनवते। मग मी आता सध्या बाहेर बसले आहे, जे तुम्ही बॅकग्राऊंडवरून समजूच शकताय। तर फर्स्ट थिंग तर इकडे बसून रांगोली काढत होती। तर मला कमेंटमध्ये सांगा रांगोली कशी आहे। मला माहिती आहे परफेक्ट नाही आहे, बरोबर नाही आहे, बट तरी पण सांगा मला कमेंटमध्ये कशी वाटली रांगोली। आणि बस एवढंच। मग आता मी तुम्हाला अपडेट्स देत राहीन। मग चला, आता आंघोळ तर झाली आहे, केस वगैरे धुतलेत। चला रेडी होऊया आणि मग नंतरच भेटूया, ओके। तर फायनली गाईज मी तयारी करायला आली आहे। मग चला आता मी करते तयारी आणि वाजले 12:30। 1:45 वाजेपर्यंत मम्मीने सांगितलंय, किती बेकार दिसते मी, 1:45 वाजेपर्यंत मम्मीने सांगितलंय रेडी व्हायला। मग चला आता आपण होऊया रेडी। कोणते कपडे घालणार आहे ते तुम्हाला समजेल नंतरच, ओके। तर गाईज मी रेडी झालेली आहे आणि मी तुम्हाला माझा तो फुल लुक दाखवते। तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कशी दिसते, ओके गाईज। तर गाईज हा आहे माझा फुल लुक आणि तर नक्की सांगा कसा वाटतोय, ओके ठीक आहे। आणि माझं आता मेकअप वगैरे सगळं झालं आहे आणि सगळेजण गेले आहेत मंदिरात। मी एकटीच आहे आता घरात, कारण माझा खूप टाईमपास चालू होता, तर त्यासाठी मी एकटी राहिली आता घरात। आणि संचिता पण येते म्हणून तिच्यासाठी पण थांबली आहे। पण चला आता आपण आधी मंदिरात जाऊया, तिला आपण डायरेक्ट तिकडेच बोलवते मी। मग चला गाडी घेते आणि मग मंदिरात जाऊया, ओके। त्याच्यानंतर मंदिरात गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। आता पब्लिक असेल की नसेल माहिती नाही, आय गेस असेलच, कारण खूप गर्दी असते ॲक्च्युअलमध्ये, खूप लाईनीत म्हणजे उभं राहायला लागतं। सो चला मग आता आपण तिकडेच भेटूया, ओके। मी 2 तास लाईनीत नाही थांबली कारण मला VIP एंट्री भेटली गाईज। तर गाईज आता आम्ही गावदेवकडे आलो आहे। गावदेवीकडे पाया पडून झाला तर गावदेवकडे आलो आहे आणि मी मस्तपैकी बुलेट चालवले गाईज। मी तुम्हाला दाखवते, थांबा नंतरला शूटिंग दाखवेन, ओके। आता आम्ही बामनदेवाकडे आलो आहे आणि इकडे पण पाय पडून झाले आणि आम्ही सगळ्या पोरींनी मॅचिंग घेतलंय। मग आता निघू बुलेटची छान। आता इथून खूप टाइम लागेल, आता घरी गेल्यानंतरच आपण तर गाईज आता आम्ही नाचतोय। तर गाईज आम्ही आता अग्निमाताकडे आलेलो आणि दीदी नाही आली, मी आणि मम्मी आलो आहे आमच्या अग्निमाता मंदिरात अग्नि आईची वटी भरायला। तर मग चला घरी गेल्यावर भेटू, कारण की जाम कंटाळा आला आहे। तर चला घरी गेल्यावर भेटू आपण। त्यानंतर बिर्याणी घेऊन मी संचिताकडे जेवायला गेली होती। तर गाईज आता मी मोदके कुएं में बैठी हूँ, देखो। आता आम्ही चाललोय खाल्लेरला बंदरावर टाइमपास करण्यासाठी। काय करायला? केडी मारायला ती जे बोलली ते। आणि मी मोदके कुएं में बसली आहे कारण भाई असली चालवते ना, काही स्पीड ब्रेकरवर उडवते फुक्कटची ती पण। लोक स्पीड ब्रेकर आल्यावरती अगोदरच स्लो करतात, इकडे स्पीड ब्रेकर वर गेल्यावरती स्लो करतात, नाही अजून फास्ट होतं। मग आता आम्ही चाललोय काल्लेरच्या बंदरावर। 3 गाड्या घेतल्यात आम्ही, 6 जणी आहोत आम्ही आणि जस्ट असंच राऊंड मारतोय। आणि माझा अवतार बघा किती बेकार आहे, बेकार। एक सेकंड, ते बघा ती एक गाडी आहे आणि तर अशा 3 गाड्या आहेत आणि आम्ही आता चाललोय।
गाईज आता मी थोडा चेंज केलं आहे. 7:30 वाजता थोड्या वेळासाठी मी चेंज केलं आहे बिकॉज खूप कंटाळा आला होता आणि तोंडाला पण खूप खाज येत होती मेकअपच्या मुल्यात. तर त्यासाठी मी तोंडसुद्धा धुतलं आहे. प्रॉपर तर नाही धुतलं आहे पण धुतलं आहे. नंतरला परत जेव्हा तयारी करायची असेल तेव्हा मी परत धुवेन आणि तेव्हा मी जास्त मेकअप नाही करणार बिकॉज मला ॲक्च्युअलमध्ये तर आहे ना लाईक मेकअप केल्यानंतर आहे ना मला फोड आणि तर पिंपल्स येतात. तर त्यासाठी आहे ना मी मेकअप जरा अवॉइडच करते. बस एवढंच. मग आपण नंतरलाच भेटूया बिकॉज आता थोडंसं मोबाईल स्क्रोल करत राहणार आहे. झोपणार तर नाही आणि झोप भेटणार पण नाही ॲक्च्युअलमध्ये. तर त्यासाठी मी आता थोडा वेळ AC लावली आहे आणि ACत बसले. मी एकटीच आहे. बस मग आपण नंतरला भेटूया कारण नंतरला जत्रेत जायचं आहे. तर त्यासाठी एवढी जत्रा तर नाही भरत. जसं तुम्ही मागच्या आय गेस 2 का 3 इयर्स ॲगो बघितलं असेल तुम्ही ब्लॉग. एवढी जत्रा नाही भरत आमची. बट तरी पण लहान पोरांचे पाळणे आहेत. जाऊन तिकडे पण थोडंसं म्हणजे लाईक फिरून येऊया आणि कोणती एखादी वस्तू आवडलीच तर घेऊन येऊ. ओके. ते तुम्हाला मी नंतर सगळं दाखवेनच ब्लॉगमध्ये. तुम्ही त्यासाठी लास्टपर्यंत ब्लॉग बघतच राहा आणि कसं वाटलं ते सुद्धा सांगा बिकॉज अजून रात्रीची पालखीसुद्धा बाकी आहे. तर मला एक क्वेश्चन आहे लाईक तुम्हाला नाही मला स्वतःलाच आणि लाईक तिथे घरच्यांना विचारायचं बिकॉज थोडं आहे ना प्रॉब्लेम झाले होते. त्यासाठी आहे ना आय गेस भरपूर जण बोलतात की यावर्षी पालखी नाही येणार आहे. त्यासाठी मग अजून माहिती नाही कन्फर्म नाही आहे पालखी येणार आहे की नाही येणार आहे. तरी पण आम्ही आज थांबणार आहोत बिकॉज जर आली तर फुल धमाल होणार पालखीसोबत म्हणजे डान्स वगैरे आणि नाही आली तर ऑब्व्हियसली मूड ऑफ होणार बिकॉज दरवर्षी पालखी येते. आम्ही दरवर्षी खूप नाचतो एन्जॉय करतो. त्यासाठी जर ह्या वर्षी पालखी नाही आली तर सगळ्यांचा मूड ऑफ होणार. मग ते तुम्हाला लास्टपर्यंत समजेलच पालखी येणार आहे आम्हाला भेटेल की नाही ते तुम्हाला लास्टपर्यंत समजेल. त्यासाठी व्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा. बस आणि जास्त मोठा तर झाला नाहीच आहे व्लॉग तर एन्जॉय करा. ओके. मग आता आपण भेटूया डायरेक्ट नंतरला. आणि जे ड्रेस घातला होता मग अशी तेच घालणार आहेत सगळे. तर त्यासाठी नो ऑप्शन. तसं पण माझ्याकडे आहेत ऑप्शन्स बट ते लोक मॅचिंग ठरवलं त्यांनी तर मॅचिंग करावं लागेल. जर नसेल तर मग वेगळे घालू. मग माझ्याजवळ पण आहे ड्रेस. मग बस एवढंच. तर आता आपण भेटूया डायरेक्ट नंतर. गाईज आता मी रेडी झाले आणि दुसरे कपडे घातले. आता पालखी आली आहे लवकर आली आहे. आय डोंट नो वाय लवकर आली आहे. तर आता आम्ही चाललोय पालखी. चला मग जाऊया ना. चॉकलेटी कलरचा अपडेट तुम्हाला मी नंतरला देते. ओके. तर या प्रकारे इकडे बर्थडे होतोय. तर काही या प्रकारे आम्ही जत्रेत आलेलो आहोत. गाईज या प्रकारे आम्ही पालण्यावर बसलोय. हॅलो हाय बोल वोट फॉर मी. वोट फॉर शी डोंट मी. प्लीज हाय करा. तर गाईज या प्रकारे आम्ही जेवून परत आलेलो आहोत. मी मम्मीसाठी बोरं घेतोय. आता आमचं जेवण वगैरे झालंय. तर गाईज आता वाजलेत रात्रीचे 2 आणि आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही परत जत्रेत पण फिरून आलो. आता पालखी पण लवकरच आली तर त्यासाठी जास्त नाही जागरण करत आहोत. मग आता आम्ही पिक्चर बघतोय जो लास्ट बाकी आहे लास्ट भाग. मग आता आम्ही पिक्चर बघून झोपायला जाणार आहोत. बस एवढंच. मग आता आपण भेटू डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो पण येईल लवकरच. पप्पांचा बड्डे आहे 25 तारखेला तेव्हा येणार आहे. तर यू ऑल आर इन्व्हायटेड गाईज. मग पप्पांच्या बड्डेला या. एवढंच. बाकी ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. भेटू आता आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.